नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 29 माघ शके 1947 अर्थात 18 फेब्रुवारी 2026. मंडळी, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभिवंत वनस्पतींचे उतीसंवर्धन याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार शेतकरी मित्र हो, आपण सध्या बघतो की जरी आपण दररोज आपल्या शेतामध्ये काम करतो, या शेतामधून चांगलं उत्पादन घेण्यासाठी मेहनत करतो, पण तरीसुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या छोट्याशा बागेमधूनच होत असते की जिथे रंगीबेरंगी फुलझाडं ही फुलत असतात. आणि ही फुलझाडंच आपल्याला दिवसाची कामं करण्यासाठीची जी ऊर्जा लागते ती देत असतात. मग या शोभिवंत झाडांसाठी सुद्धा आता एक चांगली रोजगाराची संधी किंवा या फुलझाडांची विक्री असेल, यांची अभिवृद्धी असेल, हे सगळं करून सुद्धा आपण एक चांगला व्यवसाय करू शकतो का, असा प्रश्न जर आपण विचारला तर नक्कीच त्याचं उत्तर होय असं येईल. आज आपण या शोभिवंत झाडांची जी अभिवृद्धी आहे ती कशी करायची याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून वनस्पती जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉक्टर संतोष सावर्डेकर सर आलेले आहेत. त्यांच्याकडूनच आज आपण याविषयी माहिती घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला सांगा की या शोभिवंत वनस्पतींचं, झाडांचं आपल्या दैनंदिन जीवनात नेमकं महत्त्व काय आहे? शोभिवंत जर वनस्पती जर बघितलं तर लोकप्रिय आहेतच. कारण का, आपली जीवनशैली जर बघितली ती फार वेगवान आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला मानसिक तणाव जे असतात, त्याच्यानंतर वायू प्रदूषण आहे, एअर कंडिशन आणि बंदिस्त घरं असतील, मग ते कार्यालय असतील, हॉस्पिटल्स असतील किंवा हॉटेल्स असतील, आता दैनंदिन जीवनाचे भाग झालेले आहेत. अशा परिस्थितीत ही शोभिवंत वनस्पती माणसाला एक मानसिक शांतता देतात. निश्चितच. शिवाय आपण इतर ठिकाणी जातो, घर असेल, ऑफिस असेल, संस्था असेल, हॉटेल असेल, मॉल असेल, गार्डन असेल, मंदिर असेल किंवा लग्न समारंभ, अधिक ठिकाणी ज्यावेळेला जातो तिथलं तर हवा शुद्धीकरण करतातच, परंतु ते आकर्षक सुद्धा बनवितात. वातावरण सुद्धा चांगलं म्हणजे प्रसन्न ठेवतात. आणि घर सजावटीच्या दृष्टीने जर आपण जर बघितलं तर आपण म्हणजे प्रियजनांना भेटवस्तू देत असतो किंवा खाद्यपदार्थांच्या मध्ये सुद्धा त्याचा म्हणजे वापर करतो. घरगुती बागेसाठी असेल किंवा पार्टीच्या सजावटीसाठी असेल, इव्हन आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत तर त्यांच्या समाजासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. नंतर पर्यावरणाच्या बाबतीत मी बोललोच तुम्हाला की सभोवतालचं वातावरण जे आहे तर त्याचं तापमान कमी करण्याच्या दृष्टीने ही ह्या शोभिवंत वनस्पती खूप महत्त्वाचं काम करतात. त्यामुळे ह्या वनस्पती खूप लोकप्रिय झालेल्या आहेत. बरोबर. आपल्या भारतामध्ये कोणकोणत्या शोभिवंत वनस्पती प्रामुख्याने आढळतात? त्याचं जर वर्गीकरण जर करायचं झालं तर म्हणजे फुलांचा वापर होणाऱ्या वनस्पती आहेत किंवा पर्णसमृद्ध आहेत किंवा घरातील सजावटीच्या वनस्पती आहेत, बागेतील सजावटीच्या वनस्पती आहेत. आणि याच्यामध्ये असतील फुलझाडं असतील, पानझाडं असतील, झुडपं असतील, शोभिवंत झाडं असतील, लटकवण्यासाठी वेली असतील, तर असं वेगळ्या म्हणजे प्रकारे वर्गीकरण येते. आणि महत्त्वाचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर फुलांचा वापर होणाऱ्या वनस्पती कुठल्या आहेत तर एक ऑर्किड असेल, जरबेरा असेल, गुलाब असेल, कार्नेशन असेल, लिली असेल, ग्लॅडिओलस असतील. त्याच्यानंतर पर्णसमृद्ध सजावटीचे वनस्पती सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये आपण बुके वगैरे म्हणतो की त्याच्यामध्ये सिंगोने असेल, फिलोडेंड्रॉन असेल, अँथोरियम असेल, स्पॅचिफायलम असेल, डिफेनबॅकिया असेल, कॅलॅडियम आहे, ड्रेसिना आहे, फर्न्स आहेत, फिकस आहेत, तर इत्यादी अनेक प्रकारच्या वनस्पती त्याच्यामध्ये असतील. घराच्या सजावटीसाठी आपण म्हणतो की नेहमीचं मनी प्लांट, हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, किंवा स्नेक प्लांट हे सुद्धा आहेत. परंतु आता नवीन जे येतंय ते म्हणजे ॲग्लोनिमा अरेका पाम, हे सुद्धा घराच्या शोभेसाठी फार वापरलं जातं. स्पायडर प्लांट आहे, लिली आहे, रबर प्लांट आहे, फिलोडेंड्रॉन आहे, बोन्साय वनस्पती आहेत, ॲलोवेरा आहेत, कॅक्टस आहेत, सक्युलेंट्स आहेत. आता अशा अनेक प्रकारचे आहेत. परंतु बागेच्या सजावटीसाठी सुद्धा आपण गुलाब, जास्वंद हे तर आहेच. जर झुडपं किंवा हे जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये करोंदा आहे, नंतर कॅसिना आहे. आणि अशा प्रकारे लटकवण्यासाठी सुद्धा वेली असतात, तर त्याच्यामध्ये मॉर्निंग ग्लोरी असेल, क्लायटोरिया असेल, रंगून क्रिपर असेल, तर अशा वनस्पती, बऱ्याच प्रकारच्या वनस्पती या सुशोभीकरणासाठी वापरल्या जातात. या वनस्पतींची अभिवृद्धी सुद्धा मोठ्या प्रमाणावर करावी लागेल, नाही का? तर ही अभिवृद्धी नैसर्गिकरित्या किंवा इतर तंत्रज्ञान वापरून कशी करण्यात येईल त्याविषयी जरा सांगा.
नक्कीच आपण शोभिवंत वनस्पतीची अभिवृद्धी साधारणतः बियाणे असेल किंवा छाटकलम असेल किंवा गुटी कलम असेल किंवा इतर कलम असतील, इव्हन कंद आणि पान अशा अनेक माध्यमातून केली जाते. ज्या वनस्पतीची अभिवृद्धी या प्रकारे सहज शक्य आहे त्या वनस्पतीची त्याचप्रमाणे म्हणजे आपण करू शकतो आणि त्याची रोपं आपण पुरवू शकतो. परंतु काही वनस्पतीमध्ये अभिवृद्धीमध्ये अडथळे असतात. मग ते जर अडथळे जर असतील तर त्याला ऊती संवर्धन हे एक उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामुळं आपण ते अडथळे पार करू शकतो आणि आपल्याला जी पाहिजे वनस्पतीची निर्मिती ती आपण करू शकतो. आता बागेतील सजावटीच्या वनस्पतीची अभिवृद्धी हे ऊती संवर्धन तंत्रज्ञानाने करणं हे खर्चिक आहे, कारण जे सहज आपल्याला करता येतं त्याला ऊती संवर्धनात जाण्याची गरज नसते. परंतु घरातील सजावटीच्या वनस्पती ज्या असतील तर त्याची मात्र आपण जर निर्मिती ही ऊती संवर्धनाने जर केली तर ते जास्त फायदेशीर ठरतं. आता त्याचे नक्की फायदे काय आहेत तर ते कमीत कमी कालावधीत तुम्हाला दर्जेदार आणि विशिष्ट निवड केलेल्या मातृवृक्षापासून लक्षावधी रोपांची तुम्हाला निर्मिती करता येते. हे झालंच. रोपांची नियंत्रित वातावरणामध्ये तुम्हाला निर्मिती करता येते, वर्षभर निर्मिती करता येते. म्हणजे त्याच्यामध्ये खरीप, रबी किंवा समर असं करण्याची आवश्यकता नसते. ही रोपं जी असतात ती विषाणू असेल किंवा जीवाणू असेल किंवा रोगराई मुक्त असतात. आणि ही निर्मित रोपांची जर देशामध्ये लांबच्या अंतरावर जरी वाहतूक करायची असेल तर ती सहज शक्य होते, कारण का त्याची जी साईज असते ती छोटी असतात, त्यामुळे ती सहज आपण हे करू शकतो. त्याचप्रमाणे प्रगत ऊती संवर्धन तंत्रज्ञानाचा वापर वनस्पतींच्या गुणधर्म सुधारण्यामध्ये करू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेला आपला रंग जर बदलायचा असेल त्या वनस्पतीचा तर तो रंग सुद्धा आपण त्याच्यामध्ये बदलू शकतो. त्याचप्रमाणे दुर्मिळ किंवा हे जे आता नाश होत चाललेले आहेत हे वाण, तर त्याचं सुद्धा आपण संवर्धन योग्य प्रकारे करू शकतो. सर, अशा प्रकारे जर शेतकरी आणि उद्योजक आणि ग्राहक यांना मागणीनुसार शोभिवंत वनस्पतींचा पुरवठा करून आपण तिहेरी फायदा आपण मिळवू शकतो. खरंच म्हणजे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे आणि ती आपण या पद्धतीने पूर्णही करू शकतो. ऊती संवर्धनाद्वारे आपल्या प्रयोगशाळेमध्ये आता तुम्ही ज्या वनस्पती सांगितल्यात त्यातल्या कोणत्या शोभिवंत वनस्पतींची आपण अभिवृद्धी करू शकतो? जी बागेमध्ये सहज निर्माण होणारी वनस्पती आहेत ती आमच्या विद्यापीठामध्ये आम्ही बाह्य वातावरणामध्ये करतो. परंतु काही ज्या वनस्पती आहेत अशा की जी ॲग्लोनेमा म्हणून आहे, ही शोभिवंत वनस्पती आहे की जिला खूप मागणी आहे बाजारामध्ये, तर त्या जातीचं ऊती संवर्धन तंत्रज्ञान हे आम्ही विकसित केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 3 जाती आम्ही प्राथमिक स्तरावरती घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये रेड व्हॅलेंटाईन आहे, नंतर सुपर व्हाईट आहे आणि रेड अंजामनी. ह्याची अभिवृद्धी ही आम्ही व्यावसायिक तंत्राद्वारे करण्याचं एक प्रमाणीकरण जे आहे ते आमच्या ऊती संवर्धन केंद्राने निर्माण केलेलं आहे. यामध्ये ऊती संवर्धन तंत्रज्ञान ही अलैंगिक प्रजननाची एक प्रगत पद्धत आहे जी कमी वेळेत आणि मर्यादित जागेत एक समान रोगमुक्त रोपांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य आहे. आणि हे तंत्रज्ञान हे मूळ रोपांच्या उत्पादनासाठी लागणारी हरितगृहाची जागा कमी करतं आणि उद्योजकांना तसेच ग्राहकांना या वनस्पतीचा अखंड आपण पुरवठा करू शकतो. खरंय. आताच तुम्ही म्हणालात की ॲग्लोनिमा ही वनस्पती, तर आपल्या प्रयोगशाळेमध्ये ऊती संवर्धनाद्वारे अभिवृद्धी करण्याकरता या ॲग्लोनिमा शोभिवंत वनस्पतीचीच आपण का निवड केली आहे? ज्या वनस्पती सहज आपण करू शकतो त्याची निर्मिती ह्या ऊती संवर्धनाने जाण्याची गरज नसते. परंतु ही शोभिवंत वनस्पतीमध्ये बागेच्या सजावटीकरता करणारी जी आउटडोअर प्लांट आहेत ते आपण सहज करतोय. परंतु त्याच्यामध्ये दुसरं एक येतं की इंडोर प्लांट, म्हणजे जी घरामध्ये आतमध्ये ठेवायची असते की ज्याला सूर्यप्रकाश कमी लागतो आणि आपल्या घरच्या वातावरण प्रसन्न ठेवतं, तर त्याला इंडोर प्लांट असे म्हणतात. तर आउटडोअर प्लांट काही करण्यासाठी तुम्हाला सहज तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि ते खर्चिक असेल, परंतु इंडोर प्लांट करण्यासाठी तुम्हाला खूप अडथळे असतात आणि ते थोडंसं खर्चिक आहे. त्यामुळे जे खर्चिक असेल किंवा जे असेल ते आपल्याला स्वस्त प्रमाणामध्ये कसं देता येईल किंवा ती अतिमुबलक प्रमाणामध्ये आपल्याला कसं उपलब्ध करून देता येईल, तर त्याच्यासाठी आम्ही ही वनस्पती, ही जी ॲग्लोनेमा वनस्पती आहे ती निवडलेली आहे. तर ती ही एक शोभेची वनस्पती आहे की जिच्या आकर्षक पानांसाठी आणि त्याच्या घरातील वातावरणासाठी ही आपण ओळखतो. आणि ही वनस्पती सामान्यतः अरॉइड्स ह्या गटातील असून इंडोर प्लांटमध्ये त्याचा समावेश होतो. आणि आशियामध्ये या वनस्पतीच्या वाढीस पोषक वातावरण आहे, म्हणजे घरगुती वातावरण जरी असलं तर ते पोषक आहे. तसेच उद्योजक आणि ग्राहकांमध्ये त्याची वाढती मागणी लक्षात घेऊन या प्रयोगशाळेमध्ये आम्ही ऊती संवर्धनाद्वारे व्यापारी तत्वावर अभिवृद्धी करण्याचे तंत्रज्ञान इथं विकसित केलेलं आहे. आता ॲग्लोनिमा ही वनस्पती इंडोर लागवडीसाठी नेमकी महत्त्वाची काय आहे त्याविषयी सांगा. त्याच्यामध्ये ॲग्लोनेमा वनस्पती ही कमी प्रकाशातही चांगली वाढते. त्यामुळे घर असेल, कार्यालय असेल, हॉटेल असेल, रुग्णालय असेल किंवा इतर पब्लिक ठिकाणं जी काय असतील
त्या ठिकाणी वापरण्यास योग्य असते. शिवाय शहरी भागांमध्ये आपण बघतो की वातानुकूल घरं असतात, कार्यालय असतात, हॉटेल्स असतात, रुग्णालय असतात आणि ती बंदिस्त असतात, त्यामुळे हवा खेळती राहत नाही. मग जर अशा ठिकाणी जर ॲग्लोनिमा ही वनस्पती सजावटी ठेवल्यास हवेतील घातक वायू जे असतात तर ते घातक वायू ही स्वतः घेते आणि आपल्याला स्वच्छ हवा ठेवण्यास मदत करते. ही वनस्पती ऑक्सिजन जास्त उत्सर्जित करते. त्यामुळे बंदिस्त जागेत ही वनस्पती ठेवल्यास ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि ह्या प्राणवायूचे जे प्रदूषण आहे अशा शहरामध्ये योग्य प्रमाणात आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे शहरी भागामध्ये या वनस्पतीचे जास्त ग्राहक उपलब्ध आहेत आणि ह्याला फुलं नसतात, परंतु फुलांमधले जे रंग असतात ते त्यांच्या पानामध्ये असतात आणि त्याच्यामुळं त्याची जी शोभा आहे किंवा प्रसन्नता आहे ती कायम हे म्हणजे टिकून ठेवते. आणि महत्त्वाचं म्हणजे हिचे देखभाल जे आहे ते फार कमी आहे. ह्याला पाणी कमी लागतं. ह्याला म्हणजे रोगराई वगैरे हा जो प्रकार आहे की नाही, हे रोगराई ह्याला एकदम कमी प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच ही वनस्पती इंडोर प्लांट म्हणून ही लोकांची आवडीची झालेली आहे. बरोबर. ऊतीसंवर्धित शोभिवंत वनस्पतींची अभिवृद्धी व्यावसायिकदृष्ट्या कशी फायदेशीर आहे? ही केवळ शेती नाही तर उद्योजकांना ती सुवर्ण संधीच आहे, नाही का? याबद्दल आपलं मत काय आहे? आणि या वनस्पतीची अभिवृद्धी मोठ्या प्रमाणात करण्याचं असं काही तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध आहे? नक्कीच हे तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेलं आहे. आता ऊतीसंवर्धन शोभिवंत वनस्पतीची अभिवृद्धी ही व्यावसायिकदृष्ट्या करणं फार फायदेशीर असतं, कारण या तंत्राद्वारे अभिवृद्धी केलेली रोपं ही गुणवत्ता टिकून असतात. कारण ती कसं आपण म्हणतो की मदर प्लांट म्हणजे जसं आईचे म्हणजे गुण असतात तसेच गुण हे तुमच्या ऊतीसंवर्धित केलेल्या रोपांमध्ये असतात. त्यामुळे त्याला चांगला भाव म्हणजे बाजारभाव मिळतो, कारण ते रोपं दर्जेदार असतात. दुसरं मी मगाशी सांगितलं की ही ऊतीसंवर्धित रोपं ही आपण वर्षभर निर्मिती करू शकतो. त्याला कोणताही अडथळा नाही. त्याला हेच हवामान पाहिजे किंवा तेच हवामान पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे या व्यवसायात युवक आणि युवतींना रोजगार आणि स्टार्टअप करण्याची संधी आता उपलब्ध झालेली आहे. आणि ही जी शेती आहे ती एक शाश्वत आणि म्हणजे सुरक्षित दृष्ट्या आपल्याला आढळते. त्याचप्रमाणे वातावरणाची निर्मिती असेल किंवा ऊतीसंवर्धित शोभिवंत वनस्पतीची अभिवृद्धी पारंपरिक शेतीच्या पलीकडची जाणारी आहे. त्यामुळे तिथून मिळणारा नफा असेल आणि हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. रोजगार निर्मिती देणारी आधुनिक उद्योजिके संधी आहे. त्यामुळे योग्य प्रशिक्षण आणि जर तंत्रज्ञान तुमच्याकडे जर असेल आणि त्याला जर बाजारपेठेची जर जोड दिली तर हा व्यवसाय यशस्वी आणि टिकाऊ होतो. त्यामुळे ॲग्रोनिमाच्या निर्मितीकरता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र या प्रयोगशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात याची रोपनिर्मिती करण्याचं जे तंत्र आहे ते आम्ही उपलब्ध आहे आणि ती विकसित केलेलं आहे. बरोबर. सर, आता ऊती संवर्धनाद्वारे अभिवृद्धीचा प्रोटोकॉल आपल्याकडे उपलब्ध आहेच, तो इतर शास्त्रज्ञ किंवा प्रयोगशाळांना आपण देऊ शकाल का? किंवा मोठ्या प्रमाणावर या वनस्पतीची मागणी असेल तर स्टार्टअप करणाऱ्यांना आणि उद्योजकांना आपली संस्था ही पुरवू शकेल का रोपं? नक्कीच, कारण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं हेच एक वैशिष्ट्य आहे की जे काही निर्मिती होईल ते शेतकऱ्यांसाठी असते किंवा उद्योजकांसाठी असते. तर त्यामुळं हे जे प्रोटोकॉल असतात ते नक्कीच आम्ही उपलब्ध करून देऊ. त्याच्यासाठी मात्र जी काय रॉयल्टीचा हा जो प्रकार आहे ते रॉयल्टी फक्त तुम्हाला शेतकऱ्यांना किंवा जे नवीन स्टार्टअप करणार असतील तर त्यांना ती म्हणजे भरावी लागेल. परंतु त्याच्या प्रोटोकॉलचे हक्क जे आहेत हे कायम हे विद्यापीठाकडेच राहणार आहेत. बरोबर. जर उद्योजक ग्राहक यांची जर मोठ्या प्रमाणात ॲग्लोनिमा या शोभिवंत वनस्पतीची ऊतीसंवर्धित रोपांची मागणी असेल तर ती त्यांना वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथे आगामी नोंदवावी लागेल आणि त्यासाठी 50% त्याला अग्रिम भरावा लागतो. आणि नोंदणी केल्यापासून तुम्हाला एक 6 महिने किंवा वर्षभरात तुम्हाला मागणी जी असेल त्याच्याप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो. सर, ऊती संवर्धनाद्वारे शोभिवंत वनस्पतीची अभिवृद्धी करून विक्री करणाऱ्या उद्योजकांना स्वतःची ऊती संवर्धन प्रयोगशाळा सुरू करणं शक्य आहे का? आणि त्यासाठी काही आर्थिक सहाय्य कोणत्या संस्थेकडून त्यांना मिळू शकेल का? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याचं प्रशिक्षण थोडंसं आवश्यक असतं. तर विद्यापीठामधील ऊतीसंवर्धन तंत्रज्ञान जे केंद्र आहे आमचं, तर त्याच्यामध्ये आम्ही प्रशिक्षण सुद्धा देतो. त्यामुळे एकदा तुम्ही साधारण 7 दिवसाचं असेल प्रशिक्षण किंवा 3 महिन्याचं प्रशिक्षण जर जे असेल तर हे प्रशिक्षण घेतलं तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. आता अर्थसहाय्याच्या बाबतीत जर बघायचं झालं तर बऱ्याच बँका याच्यासाठी कर्ज देत असतात. परंतु भारत सरकारचं कृषी मंत्रालय आहे, त्याच्या मंत्रालयात कृषी आणि सहकारी विभागाकडे उद्यान विद्या अंतर्गत रोजगाराला चालना देण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात टिश्यू कल्चर युनिटची स्थापना करण्यासाठी 21 लाख रुपये आणि 10 लाख
लाख रुपयापर्यंतच्या मदतीची तरतूद आहे, जी प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 20% मर्यादित असतं. हां. दुसरी जी आहे ती NHB आहे, की ज्याला राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ जे म्हणतो, की याच्यामध्ये प्रकल्पाच्या खर्चाच्या 20% पेक्षा जास्त नसलेल्या आणि प्रति प्रकल्प कमाल 25 लाख रुपयापर्यंतच्या बॅक एंडेड भांडवली अनुदानाची त्याच्यामध्ये तरतूद आहे. शिवाय राज्यस्तरीय प्रोत्साहन अनुदान असेल किंवा कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश ही जी राज्य आहेत तिथे नवीन कृषी औद्योगिक धोरणांतर्गत टिश्यू कल्चर युनिटची स्थापना करण्यासाठी आर्थिक सहाय्य देत आहेत. या व्यतिरिक्त राज्य सरकार विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर रोपे खरेदी करण्यासाठी सुद्धा अनुदान देतं. अशा प्रकारच्या योजनांमधून म्हणजे उद्योजकांना उती संवर्धन प्रयोगशाळा उभारण्याकरता अर्थसहाय्य मिळू शकतं. त्यामुळं उद्योजकांनी पुढे येणं आवश्यकता आहे. खरंय. जरी तंत्रज्ञान जरी म्हणजे फार मोठं जरी वाटत असेल तर जर आपण त्याचं जर व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं आणि जर प्रयोगशाळा सुरू केली तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामधून आर्थिक फायदा मिळू शकतो. निश्चितच. म्हणजे आताच तुम्ही खूप छान पद्धतीने हा जो ऊतीसंवर्धित वनस्पतींची अभिवृद्धी करून विक्री करण्याचा जो व्यवसाय आहे तो कसा फायदेशीर आहे आणि नवीन तरुणांनी उद्योजकांनी यामध्ये येण्यासाठी कसा वाव आहे याविषयीची सविस्तर माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आत्ताच आपण शोभिवंत वनस्पतींचे उती संवर्धन याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांच्याशी विद्या तावडे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. आता जाणून घेऊया हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार 20 फेब्रुवारीपासून पुढील 3 दिवसात कमाल तापमानात सुमारे 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मंडळी, हवामान सल्ल्यामध्ये सुरुवातीला जाणून घेऊया आंब्याविषयी. आंबा झाडावर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हा जर प्रादुर्भाव झाला असेल तर आंबा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या आंबा मोहोर संरक्षण वेळापत्रकाप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करावी. पहिली फवारणी ही मोहोर येण्यापूर्वी झाडावर पोपटी रंगाची पालवी असताना करावी. यामध्ये डेल्टामेथ्रिन 2.8% EC 9 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घालून फवारावं. दुसरी फवारणी ही बोंगे फुटण्याच्या अवस्थेत करावी. यासाठी लॅम्बडासायहॅलोथ्रिन 5% EC 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामधून फवारावं. दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी तिसरी फवारणी करावी. यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 3 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये किंवा बुप्रोफेझिन 25% EC 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावं. चौथी फवारणी ही तिसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी. यामध्ये थायमेथॉक्झाम 25% WDG 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारावं. पाचवी फवारणी ही चौथ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी. यामध्ये डायमेथोएट 30% EC 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी किंवा लॅम्बडासायहॅलोथ्रिन 5% EC 6 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी वापरून फवारावं. तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव जर अधिक असेल म्हणजेच आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडलेली असेल तर 5व्या फवारणीत वापरलं नसलेलं कीटकनाशक 6व्या फवारणीच्या वेळी वापरावं. आंबा बागेमध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव जर दिसून आला तर स्पिनोसॅड 45% SC 2.5 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असेल तर थायोमेथॉक्झाम 25% WG 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी करावी. मंडळी, आंबा फळाचं फळमाशीपासून तसंच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसंच फळांचा आकार आणि वजन वाढून डागविरहित फळं होण्यासाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं दिलेल्या शिफारशीनुसार 25 बाय 20 सेंटीमीटर आकाराच्या कागदी वर्तमानपत्रापासून बनवलेल्या पिशव्यांचं आवरण घालावं. हे आवरण घालताना फळाच्या देठाला इजा होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. आंबा फळावर फळमाशीचा जर प्रादुर्भाव दिसून आला तर गळून पडलेली किडलेली फळं वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसंच फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर 2 या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या फांद्यांवर लावावेत. मंडळी, हापूस आंब्यामध्ये साक्याचं प्रमाण बरेचदा दिसून येतं. हे प्रमाण कमी करण्यासाठी N-एटका आणि फॉलिक ॲसिड हे घटक असलेल्या द्रावणाची फवारणी अनुक्रमे 50% मोहर फुलल्यावर, फळं वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर आणि फळांचा आकार अंडाकृती झाल्यावर करावी.
मोहर आल्यानंतर फळं वाटाणा, गोटी आणि अंडाकृती अवस्थेत असताना 1% पोटॅशियम नायट्रेट याच्या 3 फवारण्या कराव्यात. पालाश अन्नद्रव्यामुळं फळांचं वजन आणि आकार वाढायला मदत होते. तसंच फळांची गुणवत्ता सुधारते. यामुळे साखर आणि आम्लता यांचं प्रमाण संतुलित राहून फळांच्या सालीसह आतल्या गराला आकर्षक रंग प्राप्त होतो. याशिवाय फळांचा टिकाऊपणा वाढतो आणि फळातील साक्याचं प्रमाण कमी होतं. मंडळी, आंबा पिकामध्ये फळधारणा झालेली असताना कोरड्या हवामानाची शक्यता लक्षात घेऊन जिथे उपलब्ध आहे आणि शक्य आहे तिथे प्रति झाडाला 15 दिवसांनी 150 ते 200 लिटर पाणी द्यावं. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मात्र फळं काढणीला तयार होण्याच्या 1 महिना आधी झाडाला पाणी द्यायचं बंद करावं. म्हणजे फळांच्या गुणवत्तेवर आणि टिकाऊपणावर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही. आता जाणून घेऊया काजूविषयी. काजू बागांमध्ये काजूवरील ढेकण्या आणि फुलकीड यासारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही कीड झाडांना नवीन पालवी आल्यापासून ते फळधारणेपर्यंत उपद्रव करत असते. मोहरातील आणि नवीन पालवीतला रस शोषून घेण्याचं काम ही कीड करते. त्यामुळे मोहर सुकून जातो आणि फळं गळतात. या किडीचा आणि फुलकिडीचा एकत्रितपणे बंदोबस्त करण्यासाठी झाडाला नवीन पालवी फुटण्याच्या वेळी, मोहर फुटण्याच्या वेळी आणि फळधारणेच्या वेळी अशा कीटकनाशकांच्या 3 फवारण्या कराव्या लागतात. यातील पहिल्या फवारणीसाठी प्रवाही लॅम्ब्डासायलोथ्रिन 5% 6 मिलीलिटर, दुसऱ्या फवारणीसाठी प्रवाही प्रोफेनोफॉस 50% 10 मिलीलिटर, तर तिसऱ्या फवारणीसाठी प्रवाही लॅम्ब्डासायलोथ्रिन 5% 6 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. काजूमध्ये जर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर त्यासाठी क्विनॉलफॉस 25% EC 2.5 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तसंच 15 दिवसाच्या अंतरानं प्रति झाड 150 ते 200 लिटर पाणी द्यावं. नवीन लागवड केलेल्या कलमांना पहिल्या 2 वर्षात उन्हाळ्यामध्ये 8 दिवसाच्या अंतरानं 30 लिटर पाणी प्रति कलम या प्रमाणात द्यावं. आता जाणून घेऊया सुपारी आणि नारळाविषयी. जमीन आणि हवामानानुसार उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं झाडांना पाणी द्यावं. नवीन लागवड केल्यानंतर पहिली 3 ते 4 वर्ष माडांना दर 3-4 दिवसांनी पाणी द्यावं. पूर्ण वाढलेल्या एका नारळाच्या झाडाला ठिबक सिंचनाद्वारे प्रतिदिन 40 लिटर पाणी माडाच्या खोडापासून 1.25 मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पाईप टाकून 3 ड्रिपरच्या सहाय्यानं द्यावं. 5 वर्षावरील प्रत्येक नारळाच्या झाडाला 5 किलो निंबोळी पेंड, 750 ग्रॅम युरिया आणि 667 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतांची मात्रा बांगडी पद्धतीनं द्यावी. 5 वर्षापेक्षा कमी माडांसाठी ही मात्रा अनुक्रमे पहिल्या वर्षी 1 पंचमांश, दुसऱ्या वर्षी 2 पंचमांश, तिसऱ्या वर्षी 3 पंचमांश आणि चौथ्या वर्षी 4 पंचमांश प्रमाणात द्यावी. तसंच झिंक, बोरोन, मॉलिबेंडम आणि कॉपरयुक्त अतिसूक्ष्म अन्नद्रव्य 200 ग्रॅम प्रति माड या प्रमाणात शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या खतमात्रेबरोबर द्यावीत. खतं दिल्यावर लगेचच माडांना पाणी द्यावं. मंडळी, आता जाणून घेऊया भाजीपाल्याविषयी. मिरची, वांगी, टोमॅटो यांना गरजेनुसार 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. फळभाज्या पिकं फुलोरा ते फळधारणा अवस्थेत असल्यामुळं पिकांच्या गरजेनुसार हे पाणी द्यावं. फुलोरा अवस्थेत असताना पाण्याचा ताण टाळावा, नाहीतर फुलगळ होऊन उत्पादनात घट होते. वांग्यांची काढणी रंग सतेज, चमकदार आणि फळं कोवळी असताना करावी. मिरचीची काढणी हिरव्या मिरच्यांच्यासाठी 2 ते 2.5 महिन्यांनी, तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावर करावी. वाहतुकीचं साधन आणि बाजारपेठेचं अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी हिरवी पक्व फळं, फिकट फळं, पक्व फळं आणि पूर्ण पक्व फळं अशा प्रकारे करावी. वांगी आणि टोमॅटो पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठानं विकसित केलेले ल्युसिल्यूर युक्त रक्षक सापळे वांगी पिकासाठी तसंच हेल्युल्यूर युक्त रक्षक सापळे टोमॅटो पिकासाठी प्रतिगुंठा 2 या प्रमाणात शेतात लावावेत. मंडळी, उन्हाळी हंगामात भेंडी पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची नांगरणी करून ढेकळं फोडून 150 किलो चांगलं कुजलेलं शेणखत प्रतिगुंठा जमिनीत मिसळावं. बियाणं 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर पेरावं. पेरणीच्या वेळी 700 ग्रॅम युरिया, 3.1 किलोग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 400 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रतिगुंठा द्यावं.
पेरणीनंतर लगेचच हलकं पाणी द्यावं. पेरणीपूर्वी बियाणं 24 तास पाण्यामध्ये किंवा सायकोसिल द्रावणामध्ये भिजत ठेवावं. त्यानंतर बियाणं काढून सावलीत वाळवून मग पेरणी करावी. या पद्धतीमुळे उत्पादनात 10 ते 15% वाढ होते. भेंडीचं जास्त उत्पादन मिळवण्यासाठी कोकण भेंडी, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय, पंजाब 7, विजया, वर्षा उपहार, परभणी भेंडी आणि फुले विमुक्ता या सुधारित जातींची लागवड करावी. भेंडी पिकाची पेरणी होऊन 2-3 आठवडे पूर्ण झाल्यास रोपांची विरळणी करावी. त्याचवेळी खुरपणी करून तणांचं नियंत्रण करावं. मंडळी, आता हळदीविषयी. हळदीचे गड्डे पक्के झाल्यावर हळदीची पानं पिवळी पडून सुकू लागतात आणि जमिनीवर लोळतात. पक्व हळद पिकाची अशा वेळी काढणी करावी. कंद आणि हळकुंड वेगवेगळी करून हळद शिजवून ताडपत्रीवर सिमेंट काँक्रीटच्या खळ्यावर वाळवण्यासाठी पसरून ठेवावीत. हळद वाळवण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. आता काळी मिरीविषयी. काळी मिरीच्या घोसातील 1 ते 2 दाणे पिवळे किंवा तांबडे लाल होताच काढणी करावी आणि दुसऱ्या दिवशी मिरीचे दाणे घोसापासून वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात 1 मिनिट बुडवावेत आणि उन्हामध्ये 3 ते 4 दिवस चांगले वाळवावेत. काळी मिरीच्या पिकासाठी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात प्रतिवेल 10 किलो शेणखत, 150 ग्रॅम युरिया, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खत द्यावं. ही खतं वेलीभोवती जमिनीच्या पृष्ठभागावर समान प्रमाणात पसरून विळा किंवा खुरप्याच्या सहाय्याने जमिनीमध्ये मिसळावीत. मंडळी, आता जाणून घेऊया कडधान्य पिकांविषयी. चवळी, कुळीथ, वाल ही सध्या फुलोरा ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत असल्यानं पिकांच्या गरजेनुसार त्यांना हलकं पाणी द्यावं. पाण्याचा ताण पडला तर उत्पादनामध्ये घट येऊ शकते. चवळी पिकातील शेंगा काढणीला तयार झाल्यास परिपक्व शेंगा तडकणं टाळण्यासाठी शक्यतो सकाळच्याच वेळी शेंगांची काढणी करावी. काढणीनंतर शेंगा 4-5 दिवस उन्हात वाळवून त्यानंतर मळणी करावी. कुळीथ पीक साधारणतः जमिनीतील ओलितावर घेतलं जातं. पण जमिनीत ओलावा कमी असेल तर पीक फुलोरा ते शेंगा अवस्थेत असताना आर्द्रतेचा ताण पडू नये यासाठी पिकाच्या गरजेनुसार हलकं पाणी द्यावं. आता जाणून घेऊया मुगाविषयी. खोल आणि आडवी नांगरट करून ढेकळं फोडून माती भुसभुशीत करावी. फळी मारून जमीन सपाट करावी. योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून 2 वाफ्यांमध्ये पाण्याचे पाठ ठेवावेत. पेरणीसाठी 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतर ठेवावं. प्रति गुंठा 150 ते 200 ग्रॅम बियाणं वापरावं. बियाणाला प्रथम कॅप्टन 2 ग्रॅम प्रति किलो बियाणं किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं यांची प्रक्रिया करावी आणि शेवटी पेरणीपूर्वी रायझोबियम जीवाणू संवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं याची प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी प्रति गुंठा 540 ग्रॅम युरिया आणि 3.1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या खताची मात्रा द्यावी. मंडळी, आता पशुपालनाविषयी. तापमानात वाढ होत असल्यामुळे पशुधनाला दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ, ताजं आणि थंड पाणी उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी. तसंच उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी 1% गूळ आणि 0.5% मीठ यांचं द्रावण स्वतंत्रपणे तयार करून चाऱ्यावर शिंपडावं. दुपारच्या वेळेत जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावं. शक्य असेल तर गोठ्यामध्ये फॉगरची व्यवस्था करून गोठ्याचं तापमान कमी ठेवावं. तसंच दुपारच्या तीव्र उन्हात जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. कुक्कुटपालनाच्या बाबतीत सुद्धा शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत. पक्ष्यांना स्वच्छ थंड पाणी मिळेल याची काळजी घ्यावी. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी खाद्य सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावं. तसंच कुक्कुट शेडच्या छतावर गवत, भाताचा पेंढा किंवा नारळाच्या झावळ्यांचं आच्छादन करावं. अतिउष्णतेच्या काळात शेडचं तापमान कमी करण्यासाठी छतावर पाणी शिंपडावं. तर मंडळी, हा होता तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करण्यात आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. नमस्कार. हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेट आहेच उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.